महाराष्ट्र सर्वांना. जय महाराष्ट्र. एकदम महाराष्ट्रीयन लुकमध्ये आज आम्ही, बिकॉज आज आम्ही निघालो आहोत महाराजांचं शूट करायचं आहे आम्हाला. शिवजयंती सगळ्यांची खूप वाट पाहत आहेत सगळेजण शिवजयंतीची. सो आम्ही पण त्याचं शूट करायला निघालो आहोत. पण करा ना. शूट कुठे करणार आहे, कसं होणार आहे शूट हे तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दिसेल. सो ब्लॉग कंटिन्यू करा. आम्ही आता वेदांती आणि मी निघालो आहे आणि अजून सुहानी येणार आहे, आरती येणार आहे. सुहानी आवरून बसलेली आहे असं समजलंय. सो चला पाहूयात सुहानीचं आवरले. येस गाईज, तुम्हाला आता सुहानीचा लुक दाखवते. चला. मस्त आवरलेले. सुहानी अजून आलेली नाहीये. शी इज ऑलवेज लेट. ह्यांचा मग गाडीत बसले तरी सुद्धा मेकअप उरकत नाही. आता काय बोलावं. हाऊ इज द लुक गाईज, कसा झाला आहे लुक. आजचा ब्लॉग आम्ही पूर्ण मराठीत घेणार आहे. हे बघ, ही सूट झाली. आणि फायनली आलेली आहे अर्धा तास वेट करायला लावून. फोटोग्राफर इज ऑलवेज लेट. दरवेळेस असं होतं, मॉडेल्स लेट असतात, बट ह्या वेळेस फोटोग्राफर लेट झालेला आहे. फोटोग्राफर त्याला तर काय नवरी सारखं तयार व्हायचं काय, मला आता काय कळालं. आला का नाही. हो जाऊन आले. काय रस्ता पाठवाय नव्हता. काय नाही आठवणार तिला. इथे ना, इथे साईडला घ्या. गागरेवाली काय. सो सॉरी, सो सॉरी. तू एकदा लुक बघ माझा आणि मग मला सांग. मला वेळ नाही लागणार का आवरायला. नाही तुला आता रातची ब्रँड आली त्याचं नाही काय. नाहीतरी मग काय फायदा. बघू जरा तुमचा फेस दाखवा जरा तुमचं. किती वेळचं बसली मी. केसांचा राडा झाला का सगळा. तिची केस तुझ्यासारखे लॉंग आहेत. केस तिची माझ्यासाठी 1 तास वाट बघत होती. काय केलं तू 1 तास ग. गप. मी 1 तास रील्स पाहिल्या. रील्स पाहून मला कंटाळा आला. तसा लुक सेटिंग करून पण मला कंटाळा. कोणासोबत. पोरींसोबतच करणार, कोणासोबत करणार. मला उद्या बारामतीला जायचं पण फंक्शन आहे. ओ मज्जा आहे बाबा तुझी. मज्जा नाही. एकटी फिरती. एकटी चल ना तुला यायचं. गप बाई, बारामती नेती का मला. नाही, मी तिथं हॉस्टेलला होते 11वी 12वीला. काय राहिलं कमी. छान दिसती बघ. पालखीच्या मोर हलकी तुतारीचा नाद. तुझ्या पालखीच्या मोर हलकी तुतारीचा नाद. तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती असाद. तुझ्यासाठी जीव येडा भक्त घालती असाद. काळजाचा ताल सूर गगनाला भिडला. काळजाचा ताल सूर गगनाला भिडला. गुलाल उधळला तेव्हा तुझा छबिन चालला. 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 आता आम्ही शिवसृष्टी थीम पार्क, हिस्टॉरिकल पार्क इथे आलेलो आहे शूट साठी. अगं ही लपतीये का लपतीयस. छान दिसत नाही. छान दिसतेस, एकदम मस्त दिसतेस. चल. ह्यांचं इथे येऊन पण आवरलेलं नाही. इथे टचअप करत बसल्या होत्या. मी आता लाईनला लागलो. इकडे होतो. गर्दी आहे. अशी खूप छान दिसते गाईज. हाय हाय. ते बसले त्यांचा विषय चालला होता. तू पण छान दिसते. गाईज आम्हाला शूट करायचं होतं इथं, बट त्यांनी अलाउड नाही केलं. आम्ही जे काही शस्त्र आणले होते ते घेऊन जायला आतमध्ये अलाउड नव्हतं. सो आता आम्ही असंच चाललो आहोत.
हा शिवसृष्टी पार्कमधला हिस्टॉरिकल पार्कमधला फर्स्ट पॉईंट आहे जिथे ते एक छान मूवी दाखवणार आहे. पूर्ण हिस्टॉरिकल बेस्ड असणार आहे. सगळे बसले ते तिथं छान मूवीसाठी. खूप लाँग मूवी आहे. सो आम्ही आता शूट करणार आहे. मग मूवीकडे येतो रिटर्न. मला घेऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि आलमगीर औरंगजेब शून्यातून सुरुवात करून 400 वर्षांची आक्रमकांची सत्ता उलथून लावायचं स्वप्न बघणारा एक वीर, तर दुसरा त्याच्या स्वप्नाची धुळधाण करायला निघालेला दिल्लीचा सर्वशक्तिमान बादशाह आलमगीर. नियतीने एकदाच या दोन कट्टर शत्रूंना एकमेकांच्या समोर आणलं आणि या अभूतपूर्व घटनेनं भारताचा इतिहास बदलला. छत्रपती शिवाजी महाराज आणि आलमगीर औरंगजेब बादशाह यांची एकमेव भेट घडली ती आग्र्यामध्ये 12 मे 1666 या दिवशी. जगातल्या सर्व प्रमुख सत्तांना या भेटीची दखल घ्यावी लागली आणि ती झालीही तशी स्फोटक. कित्येक शतकं या थरारक भेटीचा अतित्रोटक वृत्तांत इतिहासाला माहीत होता तो बखरी, आलमगीरनामा आणि खाफी खानाच्या लिखाणात. पण ही भेट प्रत्यक्ष बघणारी एक व्यक्ती होती परकरदास. हा मिर्झा राजांच्या आग्र्याच्या दरबारातला वकील होता. मे 1666 ते ऑगस्ट 1666 या 4 महिन्यांच्या काळात आग्र्यात जे काही नाट्य घडले ते सगळं हा परकरदास बघत होता, नेमाने लिहून ठेवत होता आणि त्याचा वृत्तांत मिर्झा राजांचा अंबरीतला मुख्य कारभारी कल्याणदास याला पत्रानं पाठवत होता. यानंतर 1939 साली अचानक प्रख्यात इतिहास संशोधक सर यदुनाथ सरकार यांना जयपूर दफ्तरखान्यात परकरदासाने लिहिलेल्या ह्याच पत्रांचा अमूल्य संग्रह सापडला. अत्यंत दुर्मिळ अशा या पत्रांमधून परकरदास या शेकडो वर्षांपूर्वी घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करतो. शिवाजी महाराजांना आग्र्याला जायला लागलं ते अतिशय विपरीत परिस्थिती. मिर्झा राजांच्या भयानक आक्रमणासमोर पहिल्यांदा त्यांच्या सैन्याला तह करावा लागला. या तहात कुंवर रामसिंग यांचा मुन्शी गिरधरराव यांना भेटायला गेला. आदर सत्कार झाले आणि 12 मे या दिवशी आग्र्याच्या किल्ल्यात बादशहाची भेट होईल, महाराजांनी यावे असा निरोप त्यांनी राजाला दिला. 12 मेला औरंगजेबाचा 50वा वाढदिवस होता. त्यामुळे दरबारात खूप गडबड होती. किल्ल्यावर त्या दिवशी रामसिंगाचा पहारा लावला होता. त्यामुळे तो त्याही दिवशी स्वतः शिवाजीराजांना आणायला जाऊ शकला नाही. पुन्हा गिरधारीला मुन्शीच त्याला न्यायला आला आणि ऐन वेळी रस्ता चुकण्याच्या गोंधळात शिवाजी राजांना किल्ल्यात पोहोचायला उशीर झाला. रामसिंग स्वतः स्वागताला न आल्याने शिवाजी राजांचा अपमान झाला होता. मे महिना होता. प्रहरभर दुपारचा होता. सूर्य आग ओकत होता. अशा वातावरणात शिवाजीराजे किल्ल्यात पोहोचेपर्यंत औरंगजेबाच्या दिवाणेआम आणि खास या दोन्ही ठिकाणचे दरबार संपले होते आणि बादशाह आता घुसरखान्यात निघून गेला होता. त्याने असद खानाला राजांना घुसरखान्यातच घेऊन यायला सांगितले. इथे महाराजांच्या सगळ्याच तलवारी वगैरे हे केलेले आहे. म्युझियम आहे. व्हिडिओ काढायला जास्त अलाउड नाही आहे, सो मी थोडंसं शूट घेते. जन्मपूर्वी आपल्याला ऑलरेडी लेट काय होईल आपण जेव्हा तिकडे जाणार ना ग्रुप सोबत जावं लागेल तिकडं. हे पूर्वीच्या काळातल्या लहान मुलांच्या तलवारी. इथे आपण हे आत्ता सुद्धा घेऊ शकत नाही. आता त्या काळात लहान मुले घ्यायची ही तलवार. कट्यार ओरिजिनल नाही. ओरिजिनल कशी असेल? किती मोठी असेल ना ओरिजिनल वाघ? उचलेल का? हात तेव्हाच्या लोकांचा कसा कसा हात असेल बघ ना. ही कट्यावर नवरदेव हातात पूर्वीच्या काळात वापरले जाणारे सगळे शस्त्र लावलेले आहेत तिथे. तलवार, मराठा धोप, पट्टा. पट्टा कशासाठी यूज करायचे? पट्टा पातळ साफ तो पण होता.
देशपांडे दोन्ही हम्म. हातात पट्टी असायची. काल ते मुलहेरी तोप तलवार, प्रत्येक तलवारीचं वैशिष्ट्य वगैरे लिहिलेलं आहे इथे. चला पुढे. मराठावर तोप तलवार, वक्र तोप तलवार. कुठे? इथे सिंहासनाधीश्वर, इथे माहिती देणार आहेत. आपण पाहूयात काय आहे. फायनली घरी निघालोय कारण बघा ग्लो अजिबात कमी नाही झालेला. फोटोज इतके छान आले ते तुम्ही नक्की बघा इंस्टावरती आमच्या रील्स फोटोज खूप मस्त झालेलं आहे सगळं. फक्त विषय एवढाच झाला की आम्हाला जास्त वेळ नाही भेटला. दमले असाल. आमचा व्हिडिओ बघून बघून जास्त वेळ नाही भेटला आम्हाला सगळीकडे फिरायला, बिकॉज आम्हाला फक्त फोटो काढायचं आमचा आजचा मोटिव्ह होता. कुठे पण फोटो काढायचाच मोटिव्ह असतो आपला. कुठे पण ए असं काही नाही. लोकेशन दिसलं की फोटो काढायचा. ऐसी कुछ बात नाही आहे. सो आता आम्ही घरी निघालो. चलो बाय बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. नेक्स्ट ब्लॉग आता आमचा सगळ्यांचा सोबत येईल एखाद्या गडावरती. हो नक्कीच स्टे ट्यून. नक्कीच.